शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे रागिणीने बरोबर डाव साधलेला असतो। आत्तापर्यंत एक एक गोष्टी करत तिने आता भूमीला या सगळ्यामध्ये वेड ठरवण्यासाठी जे काही आपल्या परीने करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो। पण हा प्रयत्न करत असताना इकडे आता शेवटचा डाव ती टाकते, ते म्हणजे भातात विष टाकण्याचा। मुद्दाम ती भूमीच्या समोर भातात विष टाकते आणि भातात विष टाकते, ते विष कालवते आणि त्यानंतर ती भूमीच्या समोर मुद्दाम नाटक करते की मी तुझ्या भातात विष टाकले, जेणेकरून तिला माहिती असतं की भूमीने जाऊन आकाशकडे कंप्लेंट करायची आणि मग आपण निर्दोष आहोत हे आपण सिद्ध करायचं। या सगळ्यामध्ये तिचा डाव फसवायला स्वतः राजा काका येणार असतात। भूमी ते पाहते, पण तिथेच भूमी कोणताही आरडाओरडा किंवा तिथेच कोणताही गोंधळ न घालता ती निमूटपणे आपल्या रूममध्ये येते। रूममध्ये आल्यावरती ज्या वेळेला आकाश तिच्याकडे ते जेवण घेऊन जातो त्यावेळेला भूमी आता आकाशच्या इकडे येते आणि आकाशला बोलायला लागते, आकाश मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये आत्यानी ह्याच्यामध्ये विष कालवलंय। आकाश नेहमीप्रमाणे चिडतो आणि भूमी काय बोलतेस तू माझ्या आईवरती असे घाणेरडे आरोप कसे करू शकतेस असं म्हणत नेहमीप्रमाणे आकाश आकांतांडव करायला लागतो, नेहमीप्रमाणे आरडाओरडा करायला लागतो। त्यावरती भूमी सांगते, ठीक आहे मग हेच खाणं तू त्यांना खायला सांग, ज्या वेळेला हे खाणं त्या खातील त्याच वेळेला मी मानेन की त्या खऱ्या आहेत। मग आकाश म्हणतो, आई तू एक काम कर, म्हणजे भूमीचा तुझ्यावरती विश्वास नाही आहे ना, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे। हा विश्वास तुझ्यावरती असल्यामुळे तू हा घास खाऊन दाखव। आता भूमी रागिणीकडे पाहते, रागिणीला चांगलाच इशारा करते, खा आत्ता घास खा। यावरती रागिणी निर्लज्जपणे तो घास खाते आणि भूमीला धक्काच बसतो, कारण आता भूमीला या सगळ्यामध्ये खोटं पाडण्यासाठीच रागिणीने हा डाव रचलेला असतो। त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता भूमीला खोटं पाडताना कोणत्याही प्रकारची लाज लज्जा शरम काहीही वाटत नसतं, कारण हा डावच मुळात यासाठी रचलेला असतो की भूमी आपल्या बाळाबद्दल इतकी प्रोटेक्टिव्ह आहे की ती या सगळ्यामध्ये माझ्यावरती इतका घाणेरडा आरोप करते आहे आणि तो आरोप मला सहन करावा लागतोय, असं आता ती या सगळ्यामध्ये देखावा समोर उभा करते। त्यावरती आकाश म्हणतो, बघितलंच भूमी आत्याने सगळा भात खाल्लेला आहे। यावरती भूमी म्हणते, आकाश मी तुला सांगते ना, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे रागिणी आत्याला विष कालवताना। आता मात्र आकाश चिडतो आणि तो म्हणतो, भूमी अति झाले हा तुझं हे, जर का आईने हा भात खाल्लाय तरी सुद्धा या भातामध्ये विष आहे असं तू कसं म्हणू शकतेस? या भातात विष असतं तर आईने खाल्ला असता का बरं, आणि खाल्ला असता ती आता जिवंत राहिली असती का? काय बोलतेस तू? भूमी जरा तरी लॉजिकल विचार कर, जिथपासून ते केशव गुरुजी सांगून गेलेत ते तुझ्या बाळाला धोका आहे तिथपासून तू हे असं वेड्यासारखं वागतेस, जे मला अजिबात आवडत नाही। असं म्हटल्यावर ती भूमी सांगते, आकाश तू माझ्यावरती विश्वास का ठेवत नाहीयेस? आकाश म्हणतो, भूमी ऐक ना। आता आकाश भूमीला रागवत नाही, कारण किती काही झालं तरी भूमी प्रेग्नेंट असते। या सगळ्यामध्ये भूमीवरती आजच्या घडीला रागवणं किंवा भूमीला आत्ताच्या वेळेला हे काही बोलणं हे आकाशला पटत नसतं। त्यामुळे आकाश भूमीला म्हणतो, भूमी तू माझी एक गोष्ट ऐक, या सगळ्यामध्ये मी तुला तेच सांगतो आहे, तू न त्या केशव गुरुजींचा खूप विचार करतेस म्हणून तुला हे असं वाटतंय। आता पौर्णिमा विचार करते, खरं तर इतका मोठा रागिणीवरती झाल्यावरती खरं आकाश भूमीवरती चिडेल आरडेल ओरडेल, पण आकाश असं काहीच करत नाही आणि त्यामुळे रागिणी पण हादरते। हे काय चाललंय आकाशचं, म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तो भूमीला इतकी नॉर्मल ट्रीटमेंट देतोय। मग आकाश म्हणतो, आई मी खरं सांगू का, तर यात भूमीची खरंच चूक नाहीये, ती या सगळ्यामध्ये न सतत त्या केशव गुरुजींच्या बोलण्याचाच विचार करते आहे आणि तोच विचार करत तिचं डोकं पण तसंच विचार करायला लागले आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय आपण भूमीला थोडा वेळ देऊया, तिला सावरायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये भूमी तू चल वरती, असं म्हणत आकाश आत्याची माफी मागतो आणि आत्या तुला दुखावल्याबद्दल मला माफ कर, पण भूमीचा मी आत्ता भूमीवरती नाही चिडू शकत आहे, कारण तिची मानसिकता पाहता तिचा आता कुणावरतीही विश्वास नाही। उद्या जर का ती मला सुद्धा म्हटली की आकाश तुझ्यामुळे माझ्या बाळाला धोका आहे, तरी सुद्धा मी तिच्यावरती नाही रागवू शकत। एकतर ती प्रेग्नेंट आहे, त्यात दुसरं गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये तिची मानसिकता त्या गुरुजींच्या येण्यामुळे ही अशी झालेली आहे, त्यामुळे मी तिला या सगळ्यात काहीही बोलू शकत नाही, असं म्हणत आकाश भूमीला घेऊन वरती येतो आणि प्लीज भूमी असं नको ग करूस, तुझ्या या वागण्यामुळे तुला खूप त्रास होतोय आणि ते मला नाही सहन होत आहे।
भूमी सांगते, आकाश नाही, काहीतरी चुकते, मी तुला खरं सांगू का, तर मी आत्यांना पाहिलं होतं. आकाश म्हणतो, भूमी पुन्हा तू त्याच मुद्द्यावरती येतेस आणि पुन्हा या सगळ्यामध्ये मला चिडायला नको ग लावू, मला तुझ्यावरती चिडायचंच नाहीये. भूमी विचार करते, नाही, आकाशला हे सगळं माझं म्हणणं असं पटणार नाहीये. या सगळ्यासाठी मला काहीतरी आता कुणाची तरी मदत घेतलीच पाहिजे. कुणाची मदत घेणार आहे मी? ज्यामध्ये जी व्यक्ती मला प्रामाणिकपणे मदत करेल अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे राजा काका. बाकी या घरामध्ये मी कुणावरतीही विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे बाकी आहे, मानसी आहे, अथर्व आहे, आजी आहे, पण जी व्यक्ती रागिणीला कंट्रोल करू शकते ती व्यक्ती आहे ती म्हणजे फक्त राजा काका. आता इकडे रागिणी चिडते, म्हणजे इतका मोठा डाव मी रचवून आणला होता तरी सुद्धा या मुलीने आपल्या प्रेग्नन्सीच्या जोरावरती माझा सगळा डाव असा उद्ध्वस्त करून टाकलाय. नाही, या सगळ्यामध्ये आता मात्र मी गप्प बसणार नाहीये. किती काही झालं तरी या भूमीला धडा शिकवायलाच पाहिजे असा विचार करत आता रागिणी म्हणते, आता एक गोष्ट मी करणार आहे की या सगळ्यामध्ये खोटं पाडलंय ना हिने मला त्या विषाचं हे करून, आता मीच त्याच्यामध्ये खरोखरचंच विष टाकते. तू आता गंमतच बघ माझी. खरोखरचं विष टाकून पुन्हा एकदा हिला जेव्हा खायला देईल ना त्यावेळेला मग मात्र आता हिच्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही आणि ही स्वतःच वेडी झालेली आहे आणि वेडी होऊन हिनेच काहीतरी वेड्यासारखं करून घेतले असं चित्र सगळ्यांच्या समोर मी उभं करेन, बघतो असं म्हणत रागिणी डाव साधते. इकडे पौर्णिमा तिला सपोर्ट करत असते. यावरती रागिणी म्हणते, आत्ता मी खोटं विष आणलं होतं आणि ते भूमीसमोर मिक्स करायचं नाटक केलं. आत्ता मी खरोखरचं विष आणणार आणि ते तिच्या समोर न करता मागून करणार आणि या सगळ्यामध्ये माझा डाव साधणार. माझा डावच मुळात हा होता की तिला या सगळ्यामध्ये सारखं म्हणजे सगळ्यात पहिलं आपण ते काच फोडली. काच फोडल्यावरती तिला अपशकुन वाटला, मग तो मांजा बांधला. मांजा बांधल्यावरती सुद्धा या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की तिने कसं हे केलं ते. त्यामुळे आता मात्र आकाशला विश्वास बसलेला आहे की ती या सगळ्यामध्ये सतत कोणावरती तरी संशय घेत आहे. त्यामुळे आकाशाला तिचं काही म्हणणं ऐकणार पण नाही आणि आपण खरोखरचा डाव साधूया, कारण या सगळ्यामध्ये आता मला डाव हा साधायचाच आहे असं म्हणत रागिणी आता मात्र इकडे अभिजितला सांगून विष मागवून घेते आणि आता भूमीच्या खाण्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार असते. या सगळ्यामध्ये आता हे सगळं तिचं कारस्थान फुटणार. आता रागिणी भूमीला सांगते, ये भूमी, तुझ्यासाठी छानपैकी मी जेवण केलंय. पण भूमी जेवायला तयार नसते. त्यावरती रागिणी म्हणते, घाबरू नकोस, अगं हे जेवण मी नाही केलंय. अगं खरं सांगू का, तर आईने तुझ्यासाठी पौष्टिक खीर बनवले. त्यावरती आजी म्हणते, हो भूमी ये, मी तुझ्यासाठी खीर बनवली. खरं तर खीर बनवलेली असते आजीनेच, पण या सगळ्यामध्ये रागिणीने त्याच्यामध्ये विष पेरण्याचं काम केलेलं असतं. त्यावरती आकाश म्हणतो, भूमी हे बघ, तू असा जर का विचार करत राहिलीस ना तर घरामध्ये सगळेच तुला असं दुश्मन वाटतील. तू नको बरं असा विचार करूस. आता आकाश भूमीवरती चिडू शकत नसतो आणि ह्याचा रागिणीला जास्त राग होत असतो किंवा जास्त तिला राग येत असतो की हा भूमीला काहीच बोलत नाहीये, हा भूमीला काहीच बोलत नाहीये, ह्याचं करायचं तरी काय, हा काहीच का बोलत नाहीये, सतत तिला हाच विचार येत असतो. मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, तू ये बरं खीर खाऊन घे. असं म्हणत असतानाच भूमी खीर खायला नकार देते. ती खिरीची वाटी धुडकावून लावते. आकाश म्हणतो, भूमी हे तुझं काय चाललंय, तुझं का हे नाहीये. यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, हो माझा आता कुणावरती सुद्धा विश्वास नाही उरलेला, मी कुणावरती सुद्धा आता विश्वास ठेवू शकतच नाहीये. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, काय बोलतेस तू अशा गोष्टी करू नकोस ज्याच्यामुळे मला खरंच वाईट वाटतंय ग. असं म्हणत तो भूमीला आपापल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो की भूमी तू आत्यावरती संशय घेऊ नकोस. पण भूमी काही ऐकायला तयार नसते. ती या सगळ्यामध्ये रागिणीवरती संशय तिचा असतो आणि या सगळ्यामध्ये रागिणीलाच पूर्णपणे आता ती एक्सपोज करणार असते. पण रागिणी भूमीला वेडी ठरवत असतानाच तिकडे राजा काका येतात. राजा काका तिकडे येतात आणि या सगळ्यामध्ये ते भूमीच्या पाठीशी उभे राहतात. त्याच वेळेला आता भूमीला या सगळ्यामध्ये वेड ठरवणाऱ्या रागिणीचा पर्दाफाश करायला आलेले असतात, ते म्हणजे राजा काका. राजा काका येतात आणि आता चिडलेले राजा काका या सगळ्यामध्ये रागिणीचा बरोबर पर्दाफाश करतात आणि ते म्हणतात, ही बाई खोटारडी आहे, मी स्वतः हिला भातामध्ये विष टाकताना पाहिलेला आहे आणि हा जो भात खाली पडलेला आहे हा महिला भात तुम्ही खायला लावा. इतकाच जर का तुमचा भूमीवरती विश्वास नाही आहे तर हा भात खायला लावा. हिला का नाही खात आहे ही, कारण हिने विष आणलेला आहे मी पाहिलंय आणि हिने भातात मिक्स केलंय मी पाहिलंय. ही पौर्णिमासोबत बोलत होती मी ऐकलंय. पौर्णिमाचं आणि हिचं हे कारस्थान आहे. या सगळ्यात जितकी रागिणी इन्व्हॉल्व आहे
तितकीच पौर्णिमा पण इन्व्हॉल्व आहे असं म्हणत राजा काकांनी एका झटक्यात सगळा पर्दा फाश केलेला आहे. आकाशसमोर सगळं सत्य आलेलं आहे. भूमी जे बोलते ते खरं आहे हे आकाशला पटलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये आकाश काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठरणार.